पुण्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक पार पडली। अवघ्या 7 दिवसांमध्ये आयोगाला मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला। त्यामुळे आयोग हे शिवधनुष्य नेमकं कसं पेलणार हाच खरा प्रश्न आहे। पुण्यात गुरुवारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक झाली, पण यावेळी आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना टाळलं। अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं, तसंच इतर सदस्यांनाही माध्यमांशी बोलू दिलं नाही। त्यामुळे आयोगाच्या 2 बैठकांमध्ये नेमकं काय घडलंय याविषयी सगळं काही गुलदस्त्यातच आहे। म्हणूनच आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। राज्य मागासवर्ग आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षांनी अथवा सदस्यांनी आपण कोणत्या पद्धतीचं काम करत आहोत या जर गोष्टी जनतेसमोर बोलल्या मांडल्या तर अनेक सजेशन, अनेक नोटीस, अनेक लोकांची प्रतिक्रिया येतील की ज्यामधून अजून चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं। अशा पद्धतीचं जर वातावरण असेल आणि जनतेच्या मनात शंका निर्माण होणार असेल तर हा चुकीचा पायंडा पडतोय असं मला वाटतं। राज्य शासनाने मराठा सर्वेक्षण अवघ्या 7 दिवसात पूर्ण करण्याचा आदेश वजा GR गुरुवारी काढला। त्यामध्ये आयोगाने सर्वेक्षण नेमकं कसं करायचं या संदर्भातल्या सविस्तर सूचना दिल्या गेल्या आहेत। बैठक झाली। या बैठकीत गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांनी आपलं प्रेझेंटेशन सादर केलं। या प्रेझेंटेशनमध्ये सर्वेक्षण कसं करायचं याची माहिती आयोगाला देण्यात आली। पण मीनव्हाईल राज्य शासनाने आज GR काढलाय आयोगाच्या नावाने, त्यात आयोगाने नेमकं कशा पद्धतीने सर्वेक्षण करायचं आणि ते सर्वेक्षण कोण करणार आहे या संबंधीची इत्यंभूत माहिती या GR मध्ये आहे। पण ही बैठक संपल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मात्र माध्यमांना टाळणंच पसंत केलं। आयोगाच्या बैठकीत गोखले इन्स्टिट्यूटचे प्रमुख अजित रानडे यांनाही बोलवण्यात आलं। मराठा सर्वेक्षणासाठीचे ऑनलाईन सॉफ्टवेअर या संस्थेमार्फत तयार केले जाणार आहे। एकदा हे मोबाईल ॲप वजा सॉफ्टवेअर तयार झालं की गावोगावच्या तलाठी पोलीस पाटलांमार्फत घरोघरी जाऊन मराठा समाजाचा एम्पिरिकल डेटा गोळा केला जाणार आहे। या सर्वेक्षणानंतर आयोग मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही आणि द्यायचं तर कसं या संदर्भातला सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार आहे। त्यानंतर सरकार मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय घेऊ शकणार आहे। कॅमेरामन सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पुणे।